सगळ्यात सुंदर रात्र कोणती असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे कोजागिरीची रात्र. कोजागिरीच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ असतो आणि ही रात्र सगळ्यात सुंदर रात्र असते. यंदा ही कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे 6 ऑक्टोबर 2025ला. मग कोजागिरीचा चंद्र विशेष का असतो, कोजागिरीच्या रात्री चंद्रदर्शन का घ्यावं, त्याचबरोबर यंदाची चंद्रोदयाची वेळ काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं कोजागिरीच्या रात्रीचा लाभ आपण आपल्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्या दूर करण्यासाठी कसा करून घेऊ शकतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओत. चला तर मग सुरुवात करूया. मंडळी, तुम्हाला एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट सांगते. ती अशी की चंद्राला ज्योतिषशास्त्रामध्ये मनाचा कारक ग्रह म्हटलेला आहे. म्हणजे आपलं मन हे अतिशय चंचल आहे, बरोबर, अगदी चंद्रासारखंच. कारण चंद्र सुद्धा रोज त्याच्या कला बदलतो. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्र जितक्या झपाट्याने बदलतो तसंच माणसाचंही आहे. माणसाचं मन सुद्धा अगदी तितक्याच झपाट्याने बदलत असतं, तितकंच चंचल असतं. आणि म्हणूनच आपल्याला मनःशांती मिळवायची असेल तर त्यासाठी सुद्धा कोजागिरी पौर्णिमा महत्त्वाची आहे बरं का. आता मनःशांतीचा आणि चंद्राचा काय बरं संबंध आहे? अगदी साधी, सरळ, सोपी गोष्ट आहे. लक्षात घ्या, चंद्राचा परिणाम हा पृथ्वीवरती सगळ्या गोष्टींवर होतो, खास करून पाण्यावर होतो. म्हणून तर समुद्राला भरती आणि ओहोटी येते, चंद्राच्या कलांनीच येते ना. माणसाच्या शरीरात 70% पाणी आहे. मग विचार करा, चंद्राचा परिणाम जर पाण्यावर होत असेल तर माणसाच्या शरीरावर होणार नाही का? अर्थातच होणार. म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जेव्हा चंद्र त्याच्या 16 कलांनी फुललेला असतो, त्याच्या पूर्ण क्षमतेने दिसत असतो, त्या दिवशी त्याचा लाभ आपण करून घेतलाच पाहिजे. महत्त्वाचा प्रश्न, कोजागिरी पौर्णिमा कधी सुरू होते, कधी संपते आणि चंद्रोदयाची वेळ काय? तर 6 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा सुरू होईल दुपारी 12:23. त्याचबरोबर पौर्णिमा समाप्ती होईल दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबरला सकाळी 9:16. आणि 6 ऑक्टोबरला चंद्रोदय होणार आहे संध्याकाळी 5:27. आपल्या धर्मग्रंथांमध्ये असं सांगितलंय की कोजागिरीच्या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर येते, पृथ्वीवर फिरते आणि को जागरती असं विचारते. अर्थात कोण जागा आहे? जे कोणी जागा राहून माता लक्ष्मीची पूजा करत असेल त्यांच्या घरी दारिद्र्य कधीही येत नाही, असं पद्मपुराणामध्ये म्हटलं गेलंय. म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री जशी आपण चंद्राची पूजा करतो तशीच माता महालक्ष्मीची सुद्धा पूजा करावी. त्यामुळे घरातील आर्थिक समस्या दूर होतात. ज्यांचं मन सतत अस्वस्थ असतं, असुरक्षिततेची भावना ज्यांच्या मनात असते, किंवा काहींना सतत बेचैनी वाटते, काहीही करा, कितीही आजूबाजूला चांगलं असलं तरी मन खुश नाहीये, मन सुखी नाहीये असं जेव्हा वाटतं, किंवा पुरेसं नाहीये आयुष्यात काही असं जेव्हा वाटतं, तेव्हा ज्योतिषी सांगतात की तुमचा चंद्र खराब आहे. अर्थात तुमचं मन हे ग्रसित आहे आणि त्याला ठीक करण्यासाठी, मनाला सुधरवण्यासाठी या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशामध्ये दूध किंवा खीर ठेवावी आणि चंद्राची पूजा करावी. चंद्रप्रकाशामध्ये ध्यान लावण्याचा प्रयत्न करावा, प्राणायाम करावेत आणि त्या दुधाचा आस्वाद घ्यावा, त्या खिरीचा आस्वाद घ्यावा. हो, पण धांगडधिंगा, मोठमोठी गाणी लावून डान्स करणं किंवा उगाचच ध्वनी प्रदूषण करणं याने तुम्हाला मनःशांती मिळणार नाही. चंद्राच्या शीतलतेचा स्पर्श तुमच्या मनाला व्हावा आणि मन जे अगदी रोजच्या अडचणींनी, रोजच्या धकाधकीच्या जीवनाने तापून गेलेलं आहे ते शांत व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर बसा थोडं चंद्रप्रकाशामध्ये, डोळे झाकून बसा, ध्यान लावण्याचा प्रयत्न करा. ध्यान लावता येत नसेल तर तुमच्या इष्टदेवतेच्या मंत्राचा जप करा. एखादं स्तोत्र मनापासून म्हणा. काही येत नसेल तर तुम्ही स्तोत्र ऐकू शकता. आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर सुद्धा माता महालक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक आहे, ते लावून तुम्ही ऐकू शकता. मन एकाग्र करून मनाला शांत करण्याचा प्रयत्न करा. मन शांत झालं तर त्याच्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींचा आस्वाद मन आपोआप घेईल आणि आपोआप आनंदी होईल. म्हणून यंदा जी कोजागिरी पौर्णिमा आहे तिचा लाभ नक्की घ्या. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी मगाशी म्हटलं तसं माता महालक्ष्मीची पूजा, स्मरण, मंत्रजप तर कराच. त्याचबरोबर चंद्रप्रकाशामध्ये खीर ठेवा, दूध ठेवा, त्याचाही आस्वाद घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, पूर्ण फॅमिली, पूर्ण कुटुंब एकत्र मिळून चंद्रप्रकाशामध्ये बसा आणि तुमच्या आवडीचे साधे सोपे छोटे छोटे खेळ खेळा. बघा तुमच्या मनाला शांती मिळते की नाही. अगदी लहानपणी जे खेळ खेळायचात ना ते खेळ खेळून बघा. तुमच्या मुलांबरोबर खेळून बघा. नक्कीच तुमचं मन तुम्हाला भूतकाळात घेऊन जाईल, तुमच्या लहानपणी घेऊन जाईल आणि लहानपणी मनुष्याचं मन जसं आनंदी असतं तसाच आनंद तुम्हाला पुन्हा एकदा गवसेल. पण त्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ काढावा लागेल. मग तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला काय काय करता कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.
तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.